त्याच्यानंतर हे वाचन करतो 44 आणि 45 असे दोनच काठ आहेत त्याचं मी वाचन करणार. तर पाणीमध्ये गाथा तुम्ही म्हणणार नाही, कारण पाणीमध्ये गाथा तर तुम्हाला समजायचं नाही, मलाच नाही. त्यापेक्षा मराठीत ज्याच्यामध्ये मराठीच आहे ते मी वाचणार आहे आणि त्यानंतर त्याचा थोडक्यात अर्थ तुम्हाला सांगणार आहे, जेणेकरून पाली वाचण्यामध्ये तुमचाही वेळ जाईल, माझाही वेळ जाईल. माझे विचार हे चांगले येणार नाही, मला काही समजणार नाही, मला काही समजणार नाही, जे सत्यता असेल. त्यामुळे आपण मराठीला वाचून या पृथ्वीवर तसेच देवतासह यमलोक कोण जिंकेल असा प्रश्न पडला. कुशल माणूस जसे फूल वेचतो तसे चांगल्या प्रकारचे धर्म कोण वेचेल असा प्रश्न पडला. दोन प्रश्न आपल्यापुढे समजतात. कुशल म्हणजे काय? कुशल म्हणजे चांगल्या विचाराचा प्रभाव, न कुशल म्हणजे वाईट विचाराचा प्रभाव. बरोबर. आपल्या मनामध्ये असे दोन प्रवाह असतात, एक चांगला विचार, एक वाईट विचार. असतात का नसतात? मोठ्याने म्हणा की खूप छान. आपल्या जीवनामध्ये आपण पाहतो की आपल्यामध्ये काय केलं तरी योगाला यायचं का नाही यायचं, सकाळी उठायचं का नाही बरोबर आहे काय? जी लोक योगाला जॉईन होतात त्यांना माहिती एकटं करायचं का ग्रुपमध्ये येऊन करायचं. असं कुशल अकुशल विचार होतो. असा जो धर्म आहे, जो धर्म आहे आपला योगाला यायचा किंवा सूचा संकल्प करायचा, मग आपण संकल्प करतो, चांगला संकल्प करतो की 5 वाजता मी सगळ्यांना फोन करेन. बरोबर 5 वाजता सगळ्यांना फोन येतो की बाई चला, काय डायलॉग असतो, जगाबाई काय सांगते, चला 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 माझ्याकडे पुढे काय काय म्हणतो, माझ्याकडे तुला चावी आहे का, माझ्याकडे आहे, चालतं. अगरबत्ती झाली, मेणबत्ती झाली की आपण खऱ्या अर्थाने धर्माविषयी जागृत राहतो, जागृती आपल्याला वाटते आणि खरंच सम्यक विचार आपण करतो. पहिलं अकुशल विचारांचा आपल्यामध्ये जो प्रवाह आहे तो सकाळी चालू होतो. म्हणून योगाला आपण आलं पाहिजे, योग साधनेला आले घ्यायचे पाहिजे. आणि आपली तब्येती बघा, त्यावेळेस योग न येता काकीची तब्येत बघा, बाकीच्या सर्व लोकांची तब्येत बघा. योगामुळे हा फायदा झाला. आपण कशामुळे झालो तर कुशलाची आपण निवड केली, न कुशलाची निवड केली असते सगळ्यांचे वजन 10 किलो वाढले असते, आहे की नाही? काहीचे 3 किलो कमी झाले, काहीचे 2 किलो वाढले, काहीच त्याची काहीच नाही केलं. त्यामुळे असे कुशल विचार आपण एकत्र आले आणि कुशल विचार आल्यामुळे आपण बाबासाहेबांची जयंती चांगली करू शकलो, बुद्ध जयंती चांगली करू शकलो आणि एक केवळ सम्यक संकल्पनामुळे आपल्या चांगल्या विचारामुळे आपण हे करू शकतो. म्हणून गौतम बुद्ध म्हणतात, हा कुशल विचार कोण घेईल? बरोबर. ज्याची नीतिमत्ता चांगली असेल, त्यांची पद्धती चांगलं असेल, तीच लोक ही नीतिमत्ता राहू शकतात. बाबासाहेबांचं वाक्य आहे, मला काय करेल, जग हे धम्मराज्य बनवायचे. जग हे धम्मराज्य केव्हा बनेल? ज्यावेळी नीतिमान लोक तयार होतील. नीतिमान लोक केव्हा तयार होतील? जग पंचशीलाचं आचरण करणारे लोक होतील. तर अशा प्रकारे आपण कुशल आणि अकुशलांचा आपण उपयोग घेतला पाहिजे. जसं आपण करतो जाऊ, भविष्यामध्ये देखील करणार आहोत. तसं शारदाताईंनी सांगितलं आपण काय काय करायचं. त्यामुळं आपण सर्वांनी कुशल आणि अकुशलाचे भविष्यामध्ये आपण जे शारदाताई म्हणल्या तसं एक एक शब्दाचा अर्थ देखील आपण सांगणार आहोत भविष्यामध्ये. किती छान. तर हे 44 पुष्प होतं, नंतर 45 पुष्प ते वाचतो बस करू. ते दोन्ही पण तेच आहे ना अर्थ बघा. 44 45 कॉमन आहे. जे प्रदीप भाऊ खरंच अभ्यासू आहेत, त्यांनी दोन्हींचं मिळून एकदम छान सोप्या पद्धतीत सांगितलेलं आहे. आणि ॲक्च्युली ह्याच्यामध्ये जो 45 जो अर्थ तो परत मी वाचून दाखवतो की जेणेकरून आपल्या सगळ्यांना माहीत पडेल. या पृथ्वीला तसेच देवलोकासह यमलोक बुद्ध शिष्य जिंकेल. कुशल माणूस जसे फूल वेचतो तसं चांगल्या प्रकारचे उपयोग करतात. ह्याच्यामध्ये 2 शब्द आले, त्याच्यामध्ये 2 लोक आले, ठीक आहे ना, एक देवलोक आणि यमलोक.
आता देवलोक म्हणल्यावर आपल्याला ते सगळं लक्षात येतं. देवलोक म्हणलं आपलं कसं वाटतं, देवलोक पण देवाने देव नाही. त्याच्या बौद्ध धर्मामध्ये देवाला महत्व नाही. मला देव आला कुठून? तर खऱ्या अर्थानं आपली मानसिक स्थिती आहे. आपली मानसिक स्थिती असते, एक देवलोकाची असते, मनुष्य लोकांची असते, ती प्राणी लोकांची असते, गरज लोकांची असते, असुर लोकांची असते. आपली सगळी मानसिक स्थितीचा जो अवलोकन आहे, भविष्यामध्ये भवचक्राचा अभ्यास आपण केला आहे का नाही, तर त्याच्यामध्ये हे 6 लोक असतात. त्या 6 लोकांमध्ये हे सांगितलं जातं आपण. त्याची सुरुवात लोभ, मोह आणि द्वेष यांनी होती. नंतर प्रत्येक समुत्पादाची शिकवण झाली असते. जर हे झालं तर ते नाही, ते झालं तर ते नाही. त्याच्यामध्ये विशेषतः देवलोकांची काय विशेष देवलोक खाऊन पिऊन सुखी असतात. त्यांना काय देणे घेणं नाही, तर त्यांना बुद्धत्वाची प्राप्ती होऊ शकत नाही. का ते खाऊ पिऊमध्ये मग याचे संस्कारी नसतात. मला काय करायचं, माझ्याकडे सगळे आहे का नाही. खायला जेवण आहे, यायला सुंदर अशी साडी आहे, दागिने भरपूर आहे, मुलं भरपूर आहे, त्याच्यामध्येच ती लोक कमी नसतात. अशा समय देव लोकांचे आणि खऱ्या अर्थानं जो बुद्ध धर्माचा प्रचार प्रसार करतो, देव लोकांमध्ये कमी चान्सेस आहेत. जर बुद्ध जो जाणार परंपरा. त्यानंतर जो दुसरा मुद्दा येतो यमलोक. काय यमलोक म्हणलं आपलं यमच आठवतो आहे का नाही. आता बाई यम आला त्याला घेऊन गेला आपण म्हणतो काय. यमलोक म्हणजे मृत्यूची देवी सिंगल आहे. पण आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये प्रत्येक क्षणाला आपण मृत्यू होत असतो. जसं गौतम बुद्धाने अत्यंत सुंदर सांगितले आणि त्याचं सांगितलं. म्हणून गौतम बुद्धाने मला सांगितलं, तुम्हाला लक्षात असेल, एक बरोबर खुश असं फक्त पकडलं आणि कुणाला विचारलं नाही माहीत, कुणाला विचारलं फक्त एकच भिक्षू आहे का, फक्त त्यांचं नाव काय आनंद. हां आनंद. हां, ते ॲक्च्युली एकच भिक्षू पुढे झाला आहे का नाही. आणि तेव्हा त्यांना विचारलं हे कशाचं, आणि त्याचंच प्रतीक आहे. आपण देखील जर तरुण होतो, जर फूल आहे आपलं, ते फूल पहिल्यांदा काय असतं, काही असते, मग ते उमलते आणि नक्की ते उचलून येते. यमलोक आपण प्रत्येकजण जगत असतो, रूपात्मक आहे. बरोबर. आपल्या जीवनामध्ये आपण तरुण लहान असतो, मोठा होतो, नंतर वृद्धकाळामध्ये आपलं सौंदर्य राहतं का तसंच बाकी. पहिल्याच आपण 16 वर्ष असे दिसत होते, आता दिसते का. म्हणून यमलोकांचं जे अर्थ आहे ते आहे का नाही, बरोबर आहे का. यमलोक म्हणजे आपल्याला म्हणत बदल आणि त्याचा ह्याच्या अर्थाने या बौद्ध धर्मामध्ये यमलोकाचं सांगितलेलं आहे. भविष्यामध्ये राहिले 4 लोक, आता ते नंतर सांगतो. त्यामुळे त्याच्यानंतर ह्या 2 शब्दाचा अर्थ मराठीतला अर्थ मी सांगितले. आपण सर्वांनी ऐकून घेतले. सर्वांना पुन्हा एकदा जय भीम. खूप खूप धन्यवाद भाऊ, खूप छान. सगळ्यांनी साधुकार द्या. साधू साधू साधू. खूप छान. आज जो पुष्पवर्ग चालू झाला, तर आता आपण जेव्हा हे धम्मपदाचं वाचन करतो तर हे खूप कठीण आहे वाचायला, तरीसुद्धा एक एक वाक्य आपण ते वाचत असतो, ठीक आहे ना, प्रत्येक विहारात. कारण हे जे शब्द आहेत ना, हे शब्द या विहारात आपल्या मुखातून बाहेर पडतात आणि ते शब्द इथे तुमच्यापर्यंत पोचतात. म्हणजे आपल्या कर्णपटलावर ते आदळले जातात ना शब्द. तर त्यामुळे हे शब्द पाली भाषेत आहे ना, मला असं वाटते आजपर्यंत आपण जेवढे 24 बुद्धविहार फिरले, तर आपल्या प्रदीप भाऊंनी अतिशय सुंदर याचं विश्लेषण केलेलं आहे. मेन म्हणजे प्रदीप भाऊ, यमलोक आणि देवलोक यावर तुम्ही जे सांगितले ते खूप छान आणि खूप सोप्या पद्धतीने सगळ्यांना समजलेलं आहे. आणि हे जे आहे तर को इमं पठवी विजे सती यमलोकच्च इमे सदैवकम को धम्मपदम सुदेशितं कुशलो पुष्पमिव पचेस्सति सेखो पठवी विजे सती यम लोकच्च इमे सदैवके सेखो धम्मपदम सुदेशितं कुशलो पुष्पमिव पचेस्सति. आता निदान हे शब्द कानावर तर आले, तर हळूहळू तुम्हाला ते जसं वाचन होईल. प्रदीप भाऊ म्हटलेले आहेत आमचे की धम्मपद वर्गाचं देखील भाऊ तुम्ही पण एक एक वर्ग सांगा, खूप छान सांगता तुम्ही समजावून, आणि त्याचं रेकॉर्डिंग आम्हाला पाठवत जा. आमच्याही अभ्यासासाठी उपयुक्त होईल. सर्वांना जय भीम. थँक्यू.